मित्रमैत्रिणींनो, मी तुम्हाला एक सांगायचं राहून गेलेलं आहे. ज्या वेळेस मी हे केळफूल जे स्वच्छ केलं, धुतलं, त्यावेळेस मी प्रत्येक वेळेस गरम पाणी केलेलं आहे, त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि गरम पाण्यामधून ते केळफुलाची पानं ही मी 5-6 वेळेस धुवून घेतलेली आहे. कारण केळफूल हे खायला तुरट आणि कडू असते, त्याच्यामुळे हे तुम्ही आवर्जून करायचं की केळफुलाची भाजी ज्यावेळेस बनवायची असेल किंवा केळफूल साफ करायचं असेल, त्याच्यामध्ये गरम पाणी मीठ घालून उकळलेलं त्याचाच वापर करायचा, की जेणेकरून आपली भाजी ही कडू होणार नाही. धन्यवाद. मित्रमैत्रिणींनो, नमस्कार. आज मी तुम्हाला केळफुलाची भाजी कशी बनवायची ते दाखवत आहे. त्यासाठी बघा, मी हा सगळं केळफूल, एक अख्खं केळफूल सोलून घेतलेलं आहे आणि यामध्ये हे जे आपली छोटी बेबी अशी केळी आहे ही काढून घेतलेली आहे. आता मी याला संपूर्ण या केळफुलाला हे साफ करून घेते. त्यासाठी बघा हे कसं साफ करायचं. हे बघा, हे असं अख्खं निघालं असते, याच्यातून एक तुम्हाला सोलून दाखवते. हे बघा, इकडे या. हे बघा, हे जे आहे याच्यामध्ये हा जो आपला कडक असा हा भाग असतो, हा केसरासारखा असतो, हा पण हा कडक असतो, हा शिजत नाही, हा काढून टाकायचा. त्यानंतर त्याला एक खाली असं एक पान पण असतं. हे बघा, हे पान आणि हा असा भाग, हा प्रत्येक पाकळीतला हा काढून घ्यायचा. हे बघा, अशा पद्धतीने. आणि नंतर हे सोलून झाल्यानंतर असं पाण्यामध्ये भिजत घालायचे, म्हणजे याच्यातला सगळा तुरटपणा या पाण्यात उतरतो. त्यानंतर आपल्याला हे संपूर्ण सोलून झाल्यानंतर हे 7-8 पाण्याने जवळजवळ स्वच्छ धुवावं लागते, जोपर्यंत याचा तुरटपणा जाणार नाही तोपर्यंत. तर याच्यात हे भिजत घालते. आता मी हे बघा, आपण अशा प्रकारे हे सोलत चाललेलं आहे. आता मी हे सोलून याच्यामध्ये पाण्यामध्ये भिजत घालते आणि याच्यामधून बघा हे अशा पद्धतीने निघतात. हे बघा, हे असं संपूर्ण आहे. याला पुंकेशर पण म्हणतात. हे फुलातलं ते सगळे कडक आणि हे बाजूची ही त्याची पाकळी. हे बघा, एवढ्यातून एवढे सगळे निघाले. आता अशा पद्धतीने आपण हे पण सोलून घेणार आहोत. सगळा कचरा निघाला बघा याच्यातून, एवढा सगळा. आणि आता आपण पाण्यात भिजत घातलेली आपली भाजी केळफुलाची. आता हिला मी 5-6 पाण्याने स्वच्छ धुणार आणि नंतर हिला बारीक चिरणार. चला, आता मी भाजी बनवायला घेत आहे. बघा, ही मी अशी खूप चांगल्या पद्धतीने अशी भाजी ही आपली धुवून घेतलेली आहे, पिळून घेतलेली आहे. हिला 4-5 वेळेस मी हिला धुवून पिळून घेतलेली आहे. आता याच्यातला सगळा हा जो तुरटपणा आहे हा नाहीसा झालेला आहे. आणि आता आपल्याला भाजी बनवायला जे काही साहित्य लागेल त्यासाठी मी इथं बघा कांदा कापून घेतलेला आहे, एक मोठा कांदा कापून घेतलेला आहे बारीक, एक टोमॅटो कापून घेतलेला आहे मोठा, आणि आपल्याला फोडणीला लसूण पण लागेल, तर मी लसूण पण इथं बारीक चिरून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला साहित्यामध्ये काही मसाले लागतील, त्यासाठी मी इथं आपला हा मालवणी मसाला घेतलेला आहे, हा इथं गरम मसाला घेतलेला आहे, हळद घेतलेली आहे आणि मीठ घेतलेले आहे. आणि संपूर्ण भाजी तयार करून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये खोबऱ्याचं वाटण टाकायचं आहे. तर मी जरा खोबरं हे इथं किसून टाकणार आहे. आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी मी इथं एक पसरट भांडं घेतलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये तेल टाकून घेऊया. भाजीमध्ये मी टाकायला चण्याची डाळ पण भिजत घातली होती थोडीशी. ही आपली अर्धी वाटी चण्याची डाळ आहे. हे बघा, आता ही भिजलेली आहे. आपल्याला या भाजी बनवण्यासाठी ही आपण चण्याची डाळ वापरत आहोत. काळे वाटाणे पण याच्यामध्ये अतिशय टेस्टी लागतात.
काळे वाटाणे नाही आहे माझ्याकडे, म्हणून चण्याची डाळ घेतलेली आहे. चला आता आपण ही भाजी बनवण्यासाठी मी इथं पातेल्यामध्ये तेल टाकलेलं आहे. बघा तेल आपलं गरम झालेलं आहे. तेलामध्ये मी सुरुवातीला लसूण टाकते. आपला लसूण टाकून झाला त्यानंतर मी इथं कांदा टाकते. कांदा आणि लसूण आपल्याला कांदा चांगला फ्राय करून घ्यायचा आहे. आता आपण या कांदा आणि लसूणमध्ये हा जो टोमॅटो आहे हा सुद्धा टाकून घेऊया. ते एकत्र आपल्याला सगळं चांगलं गुलाबी होईपर्यंत याला फ्राय करून घ्यायचं. हा आपला चांगला फ्राय झालेला आहे कांदा टोमॅटो. आता आपण याच्यामध्ये हे सुके मसाले टाकून घेऊया. सुके मसाले आपण टाकले का याच्यामध्ये. आता आपण ही आपली धुवून ठेवलेली त्यामध्ये डाळ ओतून घेऊया. ही जी डाळ आहे ही आपण याच्यामध्ये आता ओतून घेऊया. हे बघा याच्यामध्ये आपण सगळी डाळ ओतून घेतलेली आहे. आता याच्यामध्ये आपण ही आपली केळफुलाची भाजी सुद्धा टाकून घेते खांबाने. हे बघा अशा पद्धतीने आपण संपूर्ण ही केळफुलाची भाजी या आपल्या हे जे आपण तयार केलं होतं चण्याचं वगैरे त्याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे. आता आपण याला संपूर्ण चण्याची डाळ पण शिजेल आणि ही पूर्ण भाजी शिजेपर्यंत ही सुकून घेऊया. याला या भाजीमध्ये हिला पहिले शिजून घेऊया. आता आपली भाजी शिजलेली आहे. डाळ पण शिजलेली आहे. आता आपण याच्यामध्ये हे जे ओलं खोबरं आहे हे ओलं खोबरं याच्यामध्ये मी टाकून घेते. बघा अशा पद्धतीने आपली ही केळफुलाची भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे. अतिशय अशी रुचकर अशी भाजी लागते आणि अतिशय पौष्टिक अशी ही भाजी असते. त्यामुळे ही खाल्ली गेली पाहिजे. आता ही मी भाजी कशी बनवली ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. आणि हो माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. धन्यवाद.